आखाती देशांमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. या परिस्थितीचाच भारतावर देखील परिणाम होत आहे. याच अनुषंगाने इंधन पुरवठा तसेच एलपीजी सिलेंडर याचा तुटवडा सध्या नाशिकच्या ग्रामीण भागात जाणवत आहे. हॉटेलसह सध्या मंगल कार्यालय व्यवसाय देखील अडचणीत आलेले आहेत. याच अनुषंगाने आपल्यासोबत मंगल कार्यालयाचे मालक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. दादा, काय सांगणार, काय परिस्थिती आहे सध्या आणि काय अडचणी आलेल्या आहेत? सध्या सुरू असलेल्या आखाती देशातील युद्धाचा आपल्या भारतावर बराच मोठा परिणाम होत आहे. तसंच नाशिक जिल्ह्यातील आमच्या ग्रामीण भागात व्यावसायिक सिलेंडर्सची पुरवठादारांनी विक्रेत्यांनी बंद केल्यामुळे आम्हाला सध्या या व्यवसायावर खूप मोठ्या अडचणी येत आहेत. एका विवाह सोहळ्यासाठी साधारण 8 ते 10 सिलेंडर एका दिवसाला अपेक्षित असतात. येणाऱ्या काळात व्यावसायिक विक्रेतादारांनी व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पूर्ण बंद केल्यामुळे पुढील जे बुकिंग घेतलेले आहेत त्यांना कशा प्रकारे उत्तर द्यायचं हा मोठा तात्पुरता प्रश्न मोठ्या प्रमाणात उभा राहिला आहे. आणि मंगल कार्यालय कॅटरिंग या व्यवसायावर खूप मोठा समाजातील घटक याच्यावर अवलंबून आहे. याचा फार मोठा परिणाम येणाऱ्या काळात आपल्याला बाजारपेठेवर दिसू शकतो. वाढपी असतील, फळ बाजार असेल, फुलं असतील, हे सगळं काम थोड्या प्रमाणात थांबणार आहे. तर आमची एक मागणी अशी असेल की आपण या व्यावसायिक सिलेंडरचा पूर्ण पुरवठा बंद न करता अंशतः का होईना पण याला परवानगी द्यायला पाहिजे, जेणेकरून याचा बाजारपेठेवर होणारा परिणाम थोड्याफार प्रमाणात का होईना तो कमी होईल आणि पुढे ज्यांनी आगाऊ लग्नाच्या तारखा घेतलेल्या आहेत त्यांची गैरसोय कुठेही होणार नाही, अशी आमची एक नम्र विनंती पण असेल. एकंदरच सध्या आपल्याकडे किती स्टॉकेज आहे आणि भविष्यात तुटवडा जाणवत तर काय? आज सध्या आपण बघू शकता माझ्याकडे 5 व्यावसायिक सिलेंडर आहेत. या 5 व्यावसायिक सिलेंडरमध्ये इथून पुढचे 2 दिवस माझी उपलब्धता होऊ शकते. पण येणाऱ्या काळात जे माझ्याकडे बुकिंग आहेत त्यांना आम्हाला काय सांगायचं हा मोठा प्रश्न आहे. आणि ही परिस्थिती आज जगासमोर आहे. आम्ही लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण आता ज्यांनी विवाह सोहळे ठरवलेले आहेत त्यांना या अडचणींना कसं सामोरं जायचं हा आमच्या समोर फार मोठा प्रश्न आहे की लोकांना कशा प्रकारे सांगायचं. एकंदरच या युद्धाचा व्यावसायिक सिलेंडर तुटवडा झाल्याने हॉटेल मालक असतील व मंगल कार्यालयाचे मालक असतील यांच्यावरती परिणाम जाणवत आहे. त्याचबरोबर ह्यांच्याशी जे जोडलेले घटक आहेत त्यांच्यावरती देखील भविष्यात उपासमारीची वेळ येणार आहे. यामुळे लवकरात लवकर यावरती तोडगा काढावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. LS मराठीसाठी अशोक बिद्री, मनमाड, नाशिक.